खालापूर तालुका मंडप लायटिंग, साऊंड, कॅटरिंग, फोटोग्राफर व्यावसायिक अध्यक्षपदी गोविंद पवार यांची बिनविरोध निवड। खोपोली शहर आणि खालापूर ग्रामीण परिसरातील मंडप लायटिंग, साऊंड, कॅटरिंग आणि फोटोग्राफर व्यावसायिकांनी एकत्र येत नवीन कमिटीची स्थापना केली आहे। खोपोली येथील एनपी हॉटेलमध्ये आयोजित पदाधिकारी निवड कार्यक्रमात खालापूर तालुका अध्यक्षपदी गोविंद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली। सदरील निवड रायगड जिल्हा अध्यक्ष उदय आवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला असून या नवीन कमिटीमध्ये खालापूर तालुका उपाध्यक्षपदी उमेश परगडे, खोपोली शहर उपाध्यक्षपदी निलेश चव्हाण, खालापूर खजिनदारपदी चेतन आंग्रे, खोपोली खजिनदारपदी इजान पटेल यांची निवड झाली। तसेच खालापूर सचिवपदी संदीप आडावकर, खोपोली सचिवपदी शोएब पठाण, खालापूर संपर्क प्रमुखपदी प्रसाद लोट, खोपोली संपर्क प्रमुखपदी सिद्धेश मोरे, खालापूर सल्लागारपदी किशोर येरुणकर आणि खोपोली सल्लागारपदी प्रमोद देशमुख यांची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवड करण्यात आली। यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष उदय आवारी, कैलास मोरे, अनिल आंग्रे, शाहिद शेख, सुनील घरत यांसह खोपोली शहर आणि खालापूर ग्रामीण परिसरातील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांवर अनेकदा अन्याय होतो। ग्राहक कामे करून घेतात, परंतु किरकोळ कारणांवरून पैसे देण्यास नकार देतात। अशा वेळी एकट्या व्यावसायिकाला मोठा आर्थिक फटका बसतो आणि त्यांच्यावर अन्याय होतो। या समस्यांना तोंड देण्यासाठी आणि व्यावसायिकांचे हित जपण्यासाठी खोपोली व खालापूर तालुक्यातील सर्व घटकांनी एकत्र येऊन या मजबूत संघटनेची आणि कमिटीची स्थापना केली असल्याचे रायगड जिल्हा अध्यक्ष आणि नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सांगितले। आपली मंडप असोसिएशन, डीजे, लाईट्स, एलईडी स्क्रीन या मार्फत जेवढे पण आमची कमिटी मेंबर आहेत त्या मार्फत आम्ही इथं एक बैठक घेतली। या बैठकीमार्फत येणारे प्रश्न, होणारे आमच्यासारख्या मंडपवाल्यांना बोला, डीजे वाल्यांना बोला, बरेच गोष्टी फेस करायला लागतात। त्यासाठी आम्हाला काहीतरी एक संघटना पाहिजे होती। ती संघटना फॉर्म करण्यासाठी आमचे जिल्हा अध्यक्ष उदय आवारी यांनी आम्हा सर्वांना एकत्र घेऊन इथं एक मीटिंग घेऊन त्या मार्फत अध्यक्ष उपाध्यक्ष यांची एक कमिटी तयार केली की आपल्याला ज्या गोष्टींच्या प्रॉब्लेम फेस करायला लागणार आहेत ते कसे सॉल्व्ह करता येईल किंवा त्या गोष्टींच्या वाटचाल कशी लागतील या मार्फत त्यांना ते व्यवस्थित आम्हाला सहकार्य करतील, मार्गदर्शन करतील। त्या मार्फत होणाऱ्या आम्हाला त्रासाचे निर्मूलन कसं होईल याचं ते मार्गदर्शन केले व आमची कमिटी स्थापन केली। आमचे कमिटीचे अध्यक्ष गोविंद पवार, उपाध्यक्ष आमचे वरगडे साहेब आणि बाकी सर्व सदस्य टीम होती। आणि या जिल्हाध्यक्षामध्ये जे उदय आवारी आहेत आपले जिल्हाध्यक्ष, ते आम्ही त्यांच्याबरोबरच काम करणार आहे व त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणार आहे। धन्यवाद। मंडप असोसिएशनची आता मीटिंग संपन्न झाली, एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे। ही मीटिंग आम्ही उदय शेठ आवारी रायगड जिल्हा मंडप असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न केली। आणि आमचा हा जो आता नवीन जी कमिटी तयार झाली आहे या कमिटी मार्फत मी त्यांना आश्वासन देतो की आमची खालापूर ही पूर्ण कमिटी त्यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी राहील। आमचा त्यांना फुल पाठिंबा आहे। नमस्कार, माझे खोपोली खालापूर तालुक्यातून अध्यक्षपदी निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभार मानतो। माझी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचा आभार। आणि रायगड जिल्हा अध्यक्ष आम्ही उदय आवारे यांच्या सदैव पाठीशी आहे, आमचा फुल पाठिंबा आहे। नमस्कार। जो विडा उचलता आहे हा तुमच्यासारख्या सामान्यांची मंडप डेकोरेटरवर होणारा अन्याय, या अन्यायाविरुद्ध लढा उचललेला आहे आणि त्या लढ्याला तुम्ही सगळे साक्षीदार आहात। या रायगड जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं प्रतिष्ठान आहे, त्या जिल्ह्यात कोणाला अन्याय होणार नाही ही मी पहिली काळजी करत असतो। कारण आपण या शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत जन्म घेणारी आपण एक पुण्यवान आहोत। या पुण्याचं भाग्य कुठं वाईट ठिकाणी करून द्यायचं नाही, कोणाला कमी लेखाचं नाही, कोणाला तुच्छ वागणूक द्यायची नाही, हेच ध्येय घेऊन मी पुढे चाललेलो आहे। कारण हे ध्येयाचं कारण आहे, हे रायगड जिल्ह्याचं मी पद सोडायचं कारण असंच आहे, उपजिल्हा अध्यक्ष पद। कारण तिथं अन्याय, तिथं सच्चाईची बाजू मांडायला कोणाला न्याय देत नाही।
तिथं हम करे सो कायदा, हम बोले सो सब चले, ऐसा नाही. आणि असं खपून घेतलं जात नाही. म्हणून हे सगळे तुमच्यासारखे जीवाभावाची लोक माझ्या पाठीशी आहेत. तर मी कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. कारण कधी पण सच्चाईचाच विजय असतो. खोट्याने किती पण बोंबा मारू दे, आज पण बोंब सुटू दे, बोंबा ह्या सुटत असतात. हिऱ्याला दगड मारत असतात, पण तो चमकाचा तो चमकतोच, कोणी अडू शकत नाही. तो शेणातला किडा किती पण शेणात टाका, तो बाहेर आला तर चांगला असता, तो पण चमकतो. कारण आपल्या इथं पद्धतच अशी आहे, चांगला काम करणाऱ्याला नको असतात लोक. कारण काम हे माणसाच्या करण्यात दिसतं. त्यामुळं आज त्या दिवशी पेन इथे मीटिंग होती. बऱ्याचशा डेकोरेटरचे मला फोन आले, तर दादा आपण असं करतोय, तुम्ही आपण हे नियोजन केलंय, जिल्ह्यात तालुक्यातून आपण 3-3, 4-4 डेकोरेटरच बोलवलेले, असं कुठल्या तालुक्याला आमंत्रण नाही केलं. पण कसं असतं, कोणाला दगडी टाकायचे असतील तो कशाही टाकतो. आपण आपला मार्ग पत्करायचा असतो. आणि कोणालाही काही व्यथा असतील त्या माझ्याकडे बंद सोक्त मांडा, मी त्याचं उत्तर देत राहील. माझ्याकडनं काही चुकी झाली तर मी तुमच्याची स्वतः माफी मागण्याची माफी मागेन. हे असं कुठलं नाहीये. ही संघटना तुमची, माझी, सगळ्यांची. ही अशी उदयावरची एकट्याची नाहीये. हा लढा उठवला आहे, जो अन्याय होतोय त्याच्यावर उठवलेला आहे. याची तुमची मला साथ असू दे. तुमची साथ असेल तर बरेचसे जे आहेत त्यांना काय येत्या काळात दिसेल. मी बोलणार नाही, माझं काम बोलेल. मी न्यायासाठी अन्याय होतोय त्याच्या विरुद्ध लढणार आहे. आणि न्यायासाठी मी भांडणार आहे तुमच्यासाठी. जो किती बोंबा मारतोय माझ्याकडे, हे ते माझ्याकडे पण बऱ्याचशा जिल्ह्यांची, बऱ्याचशा संघटनेची बोलणं चालू आहे. कोण म्हणतो तुमच्याकडे महाराष्ट्र बॉडी आहे का? बाबा माझ्याकडे महाराष्ट्र बॉडी आहे, पण असे महाराष्ट्रात दिग्गज संघटना आहेत, त्या पण माझ्या बरोबर आहेत. त्यांच्याशी बोलणं चाललंय. कोणी घाबरू नका, कोणी पण तुम्हाला काही सांगेल. हा उदयावरी अख्खा सगळ्यांना उरून पुढं हा शब्द देतो तुम्हाला.